नमस्कार. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निवेंडीवरची येथे शिकणारी मी आर्या शिगवण. रुणाली पाटील, सोळा सचिन चव्हाण, अर्ची सचिन चौगुले, प्रथमेश वाचुले. सर्वांना नमस्कार. असंतुलित आहार घेतल्यामुळे लोकांमध्ये मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, स्थूलपणा असे समस्या भेडसावत आहेत. यासाठी आम्ही अवघ्या 30 रुपयात तयार होणारे उपकरण, त्याला कॅलरी टॉवर म्हणतात, हे उपकरण आम्ही तयार केलेले आहे. 1 ग्रॅम कर्बोदकेपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासून 4 कॅलरी ऊर्जा मिळते. मेदपासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. या माहितीच्या आधारे आपण दिवसभरात जो आहार घेणार आहोत तो त्या कॅलरी टॉवरमध्ये आपण मोजणार आहोत. जसे आपल्याला माहीत आहे, कर्बोदकांचे स्रोत हे आहेत, प्रथिनांचे स्रोत हे आहेत, मेद व स्निग्धपदांचे स्रोत हे आहेत, जीवनसत्वे यांचे स्रोत हे आहेत. या माहितीच्या आधारे आपण कॅलरी टॉवरच्या चकत्या बनवल्या आहेत, ते आपण बघू. 3 दिवसात साधारणपणे एका व्यक्तीला किती कॅलरी ऊर्जा लागते याची आपण नोंद घेऊ. यासाठी आपण 500, 1000, 1500 व 2000 यांचे आखलेले आहेत. आपण ही एक चकती 50 कॅलरीची तयार केलेली आहे. जसजसा आपण आहार खात जाऊ तसा या टॉवरमध्ये चकती ॲड करत जायचं. फास्ट फूड, जंक फूड आणि स्निग्ध पदार्थ यांपासून मिळणारी कॅलरी आपण लाल चकत्यांमध्ये दाखवलेली आहे. प्रथिने, फळभाज्या यांपासून मिळणारी कॅलरी आपण हिरव्या चकत्यात दाखवलेली आहे. समजा आपण 100 ग्रॅम प्रथिने खाल्ली आणि त्यापासून आपल्याला 400 कॅलरी मिळणार, ते आपण याच्यात बघू आता. समजा आपण एक वडापाव खाल्ला तर त्याच्यापासून जवळपास 300 कॅलरी मिळणार, तर आपण ती लाल चकतीने यामध्ये घालू. जसं आपण दिवसभरात जो आहार खाऊ तसं या चकत्या यामध्ये ॲड करत जायच्या. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या टॉवरची चकत्या कमी केल्या पाहिजेत, आणि जर वजन वाढवायचे असेल तर चकत्या वाढवल्या पाहिजेत. जर तुम्हाला नियमित निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला हिरव्या चकत्या वाढवायला हव्या व लाल चकत्या कमी करायला हव्या. जरी आता हे उपकरण दिसायला साधे जरी दिसत असेल तर भविष्यात प्रत्येकाच्या घरी हे उपकरण उपयोगी पडणार आहे. तुमचे अन्न हे औषध झाले पाहिजे, नाहीतर तुमचे औषध हे अन्न होईल. धन्यवाद.